हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी अनुराधा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये। तर बघा, 5 बोटांच्या रांगोळी क्लासमध्ये आज आपण शुभचिन्हांमधलं कलश हे एक चिन्ह आपण रांगोळीमध्ये काढणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढे येणारे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील। आणि यापूर्वीचे जे सुरुवातीपासूनचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहिले नसेल तर आपल्या चॅनलला व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला सुरुवातीपासून बिंदू, रेषा सगळे तुम्हाला जे काही आकार आहेत 5 बोटांच्या रांगोळीमधले त्याचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर बघा, इथे मी कलशाचा हा पहिला प्रकार दाखवत आहे। इथे एक मी केंद्रवर्धिनी काढली आहे आणि केंद्रवर्धिनीचा आकार आहे त्यालाच मी तो शेप घेऊन तिथे मी कलश काढला आहे बघा। तर सुरुवातीला ही केंद्रवर्धिनी काढायची आहे आणि त्यानंतर वरच्या साईडला जो आहे तो त्याला कलशाचा आकार द्यायचा आहे। तर ह्या पद्धतीचा वापर करून तुम्ही कलश काढू शकता। तर अगदी सोपी पद्धत आहे। आता आपण रांगोळीमधला कलशाचा दुसरा प्रकार पण पाहूयात। तर इथे मी हा जो कलश आहे ना, ह्याला थोडंसं खाली आणखी काहीतरी ॲडिशनल करत आहे। इथे फुलाचा मी कमळाचा शेप देत आहे। तर शुभचिन्हांमध्ये श्री, ओम, स्वस्तिक, शंख, चक्र, गदा, कलश हे सगळे जे आहेत ते शुभचिन्ह आहेत आणि त्यामध्ये कलश हे देखील एक महत्त्वाचे चिन्ह आहे। आणि या बऱ्याच प्रसंगी आपण कलशाची रांगोळी काढत असतो। तर बघा, इथे मी कलश काढलेला आहे। आता आपण दुसऱ्या पद्धतीने कलश कसा काढायचा ते पाहूयात। तर हा प्रकार तुम्हाला नक्कीच आवडला असेल कलशाचा। तर आता पुढचा प्रकार पाहूयात। त्यासाठी बघा, मी अशा लाईन्स काढून घेत आहेत। फिकट लाईन काढायच्या आहेत कारण आपल्याला कलशाचा आकार काढायचा आहे, त्यासाठी मी ह्या मार्किंग। तर इथे वरची लाईन जी आहे ती मी छोटी काढलेली आहे। ते आपलं कलशाचं तोंड आहे। मध्ये जी आहे ती थोडी जास्त विड्थ असलेली लाईन काढलेली आहे, जास्त जाड असलेली। आणि शेवटची लाईन जी आहे ती परत आपल्याला छोटी काढायची आहे। तर आता बघा, ह्यालाच आपण कलशाचा आकार देऊयात। तर हा झाला कलशाचा खालच्या साईडचा आकार। आता वरच्या साईडचा आकार सुद्धा आपल्याला अशाच 2 लाईनच्या मदतीने द्यायचा आहे। तर हे वरची लाईन काढण्यासाठी हे 2 पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत। तर हा आपला कलशाचा एक बेसिक आकार तयार झाला। आता यापासून आपण कलश बनवूया। आता ह्यामध्ये मी थोडे डिझाईन काढत आहे। तुम्ही इथे स्वस्तिक किंवा श्री, ओम असं शुभचिन्ह सुद्धा काढू शकता त्यामध्ये। आता आपण कलशाच्या वरती नारळ आणि पाने काढूयात। तर हा नारळाचा शेप काढला आहे आणि त्याला बाजूला मी पाने काढणार आहे। इथे मी कलशाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक काढत आहे। तर त्याच्याऐवजी आपण शुभ आणि लाभ हे सुद्धा काढू शकतो।
तर हा एक प्रकार आपला कलशाचा झालेला आहे। आता आपण पुढचा प्रकार पाहूया। आता हा कलशाचा प्रकार काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीला वर्तुळ काढायचं आहे, फिक्कट काढायचं आहे। आणि आता हे वर्तुळ झाल्यानंतर काय करायचं आहे, वरच्या साईडला आपल्याला कलशाचं जे तोंड असतं त्याचा आकार आपल्याला ह्या वर्तुळाला द्यायचा आहे। तर ह्या प्रकारे मी असं ह्याला वर्तुळाला वरच्या साईडला मी असं कलशाचा शेप देत आहे। आता ह्या कलशामध्ये मी इथे बिंदू काढले आहे आणि मध्ये अशा लाईन्स काढल्या आहेत। तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलीही तुम्ही डिझाईन काढू शकता। तर हा आपला कलशाचा आणखी एक प्रकार झालेला आहे। तर रांगोळी बघा किती सुंदर आहे, अगदी कमी वेळात होती। आता पुढचा प्रकार पाहूया, आपण गोपद्मापासून कलश बनवूया। त्यासाठी मी काय करणार आहे, इथे गोपद्म काढणार आहे। तर असं गोपद्म काढून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला आपल्याला इथे नारळ काढायचं आहे। नारळ आणि जी 5 पानं असतात ती आपल्याला इथे दाखवायची आहेत। तर इथे बघा, इथं मी पानं काढली आहेत। तर अशा पद्धतीने गोपद्मपासून सुद्धा आपण कलश बनवू शकतो। याला कलशाचा लुक येण्यासाठी थोडं आणखी यामध्ये थोडं नक्षीकाम करायचं आहे, साईडनी थोडंसं कमळाचा आकार देणार आहे। तर आजच्या व्हिडिओमधील तुम्हाला कलशाचे प्रकार कसे वाटले कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। पुन्हा आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। बाय बाय, सी यू अगेन।